भारतीयों की इच्छा शक्ति उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। तर भारतानं चुन चुन के मारा है कल्पनाही पाकिस्ताननं केली नसेल असा बदला भारतानं घेतलाय। सीआरपीएफची अतिरिक्त तुकडी जम्मू काश्मीरला रवाना करण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरमधल्या सीमा भागांमध्ये सुरक्षेसाठी ही तुकडी तैनात राहणार आहे। सीआरपीएफची ही अतिरिक्त तुकडी जम्मू काश्मीरमध्ये काही वेळात पोहोचेल आणि सीमा भागामध्ये सुरक्षेसाठी ही तुकडी तैनात राहणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतानं पाकिस्तानला हा करारा जबाब दिला असल्याचं बघायला मिळतंय। सिंदूर 1 नंतर आता सिंदूर 2.0 आपल्याला बघायला मिळतंय। ऑपरेशन सिंदूर जे आहे ते पार पडलेलं होतं। 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि त्यानंतर पाकिस्ताननं मात्र प्रतिहल्ल्याचा प्रयत्न जो केलेला होता तो भारतानं हाणून पाडला असल्याचं आपल्याला बघायला मिळालंय। सीमा भागांमध्ये सुरक्षेसाठी तैनात राहणार आहे सीआरपीएफची ही तुकडी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेल्या आहेत। आताची एक आणखी महत्त्वाची बातमी, औषधांचा साठा करून ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे। अधिकाधिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यास सुद्धा सांगण्यात आलेले आहे। वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर देशभरात ठेवण्यात आले। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने हे आवाहन केलेलं आहे। औषधांचा साठा करून ठेवा, जास्तीत जास्त रक्तदान शिबिरांचं आयोजन करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यास आपण सज्ज असल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळतंय। कारण वैद्यकीय सेवा सुद्धा अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलेल्या आहेत। तर देशासह सध्या आपण जर बघितलं तर राज्यभरात सुद्धा वैद्यकीय सेवा अलर्ट ठेवण्यात आलेल्या आहेत। मुंबई असेल, नाशिक असेल, गुजरात बॉर्डर असेल, पंजाब बॉर्डर असेल, या ठिकाणी सुद्धा आता यंत्रणा जी आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे। आणि त्यासोबतच मेडिकल असोसिएशनने देखील हे आवाहन केलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जास्तीत जास्त रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात गोळा करावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। जर कोणी जखमी झालं तर त्याला योग्य उपचार वेळेत मिळावे यासाठी आता ही पावलं उचलली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय।